मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रात काढलेल्या जनजागृती शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होतो। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। जरांगे यांची रॅली ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावरची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। पण जर बघितलं तर हजारो पोलीस आज या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे। तपोभूमी या ठिकाणावरनं त्यांचं स्वागत यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे। त्यानंतर रविवार कारंजा असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या मार्गाने ही शांतता रॅली CBS चौकामध्ये पोहोचणार आहे। त्या ठिकाणी सभेमध्ये या रॅलीचं रूपांतर होणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि जागोजागी पोलिसांचं पथक जे आहे ते तैनात असणार आहे। अनेक रस्ते जे आहेत ते वळवण्यात आलेले आहे आणि पर्यायी मार्गाचा वापर जो आहे तो नागरिकांनी करायचा आहे। त्यामुळे जो पोलीस बंदोबस्त नेमका कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊ। अनेक पोलीस अधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक असतील, पोलीस निरीक्षक असतील, सगळेजण तैनात करण्यात आलेले आहेत आणि पोलीस उपायुक्त आपल्या सोबत आहेत। मॅडम, कशा पद्धतीने काळजी घेण्यात येते आणि कशी सुरक्षा आज या सभेच्या निमित्तानं असणार आहे? जी काही शांतता रॅली आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे रॅलीचा जो बंदोबस्त आहे, पार्किंग बंदोबस्त प्लस फिक्स पॉईंट अशा प्रकारे बंदोबस्त आहे। सभेच्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त नेमलेला आहे। तर या ठिकाणी आडगाव या ठिकाणी पार्किंग या ठिकाणी जवळजवळ 30 कर्मचारी, दोन PI आहेत, 2 PSI आहेत। त्यानंतर फिक्स पॉईंट या ठिकाणी बंदोबस्त नेमलेला आहे। एकूण आम्ही जवळजवळ 3 ACP रॅलीमध्ये असणार आहे, 8 PI असणार आहेत, 23 PSIP असणार आहेत, 241 पोलीस अंमलदार आणि 37 महिला पोलीस अंमलदार इतका बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। 3 ACP असणार आहेत, PI असणार आहेत, पोलीस जे कर्मचारी आहेत यांचा हा मोठा कडेकोट बंदोबस्तामध्ये आजची ही सभा नाशिकमध्ये पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूसह हरीश देमोटे, लोकमत, नाशिक। तिकडे नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात। दरम्यान भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात हजारो मराठा आंदोलक येत असल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर मोठा बंदोबस्त तैनात केलाय। राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय। कोलकात्यात सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरांवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। यामुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई मनपाच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आजपासून हे सकाळपासूनच आंदोलन सुरू झालंय। दुसरीकडे नागपुरातल्या शासकीय मेयो आणि मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरसुद्धा संपावर आहेत। OPD, निवडक अत्यावश्यक शस्त्रक्रिया, वॉर्ड ड्युटी आणि लॅब सेवा हे संपात नाही, तर अतिदक्षता विभागाला मात्र संपातून वगळण्यात आलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातल्या खेड तालुक्यात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे। वेहळदरा इथे गावात जाण्यासाठी रस्ताच नाही, त्यामुळे नागरिकांच्या सोबत विद्यार्थ्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। रुग्णांना तर खुर्चीवरून नेण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे। रस्त्याच्या संदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळेला मागणी करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत। पुणे शहरातील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीनं अनोखं आंदोलन केलं। शहरातल्या अनेक ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था झाली, त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर बँडबाजा वाजवत आंदोलन केलंय। कंत्राटदाराकडून रस्ते तयार करताना निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरण्यात येतं असा आरोप सुद्धा करण्यात आलाय। येत्या 8 दिवसात खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे।